गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण संडे स्पेशलमध्ये काय करणार आहोत, तर तुम्ही बघितलं असेल की याच्या आधी जेही काही संडेमध्ये मी माझं डेली रुटीन शेअर केलं आहे. पण आता तुम्हाला ह्या संडे स्पेशलमध्ये तुम्हाला मी पनीर शेजवान पनीर फ्राय राईस आणि सोया चिली मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे सगळे चायनीजचे पदार्थ आहेत. आता चायनीजचे पदार्थ करताना तर त्यामध्ये साहजिकच आहे, त्यामध्ये सोया सॉस येणार, चिली सॉस येणार, विनेगर येणार, टोमॅटो सॉस येणार आणि ह्या सगळ्या गोष्टी येणार, बरोबर. पण मी शेजवान पनीर फ्राय राईस आणि सोया चिली करताना या सॉसचा अजिबात वापर करणार नाही आहे मी. तर इथे मी सोया चिली विनेगर, सोया सॉस विनेगर आणि चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो सॉस वगैरे हे सगळं मी स्किप करणार आहे, याचा अजिबात वापर करणार नाही. तर अगदी घरच्या घरी होममेड पद्धतीने मी इथे आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यापासूनच मी शेजवान पनीर फ्राय राईस करणार आहे आणि सोया चिली करणार आहे. आणि लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात किंवा जे वयस्कर आहेत ते सुद्धा खाऊ शकतात आणि ते खाल्ल्याने त्यांना कुठलाच त्रास होणार नाही, कारण आपण कुठलाही सॉसचा वापर करत नाही आहे. तर चला तर सुरुवात करूया. तर आज तुम्हाला संडे स्पेशलमध्ये बघायला मिळतं आहे शेजवान पनीर फ्राय राईस आणि सोया चिली. तर आता सुरुवात करूया. मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ही जाळीची प्लेट ॲड केलेली आहे. तर यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि 2 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला एक लिंबाची फोड ॲड करून घ्यायची आहे आणि मी इथे एक लिंबाची छोटीशी फोड ॲड केलेली आहे. तुमच्याकडे कोकम असेल तुम्ही कोकमसुद्धा ॲड करू शकतात. तर इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे आणि त्यासाठी मी इथे 2 कुकरचे डबे घेतलेले आहेत आणि ते आपण अगदी झटपट मोकळा असा कुकरमध्ये आपण बासमती राईस शिजून घेणार आहोत अगदी 10 मिनटामध्ये. तर इथे मी या कुकरच्या डब्यामध्ये मी बासमती राईस ॲड केलेला आहे. तुम्ही बघू शकता हा जो बासमती राईस आहे मी कुकरच्या बुडापर्यंतच ॲड केलेला आहे, जास्त भरून ॲड करायचं नाही आहे आपल्याला, कारण हा जो बासमती राईस आहे हा पूर्णपणे आपल्याला मोकळा हवा आहे. त्यासाठी आपण मी कमी क्वांटिटीमध्ये या डब्यांमध्ये मी बासमती राईस ॲड केलेला आहे. आता आपला हा जो बासमती राईस आहे आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर मी यामध्ये पाणी ॲड करून 2 ते 3 पाण्यामध्ये हा बासमती राईस स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की डब्यामध्ये मी एवढी स्पेस ठेवली आहे हा राईस मोकळा होण्यासाठी. दोन्ही डब्यांमध्ये मी एवढी मोकळी अशी स्पेस ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पाणीसुद्धा आपल्याला राईसच्या अगदी 1 इंच अगदी थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे 1 इंच. मी तुम्हाला बोटाचा मापही दाखवेल. तर तुम्ही बघू शकतात मी पाणी किती त्यामध्ये ॲड केलेलं आहे. अगदी वरती थोडंसं हलकंसं 1 इंच असंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मी अगदी दोन्हीही डब्यांमध्ये अगदी थोडं थोडं मीठ ॲड करते, कारण कसं माहीत आहे का, जेव्हाही आपण शेजवान पनीर फ्राय राईस करतो तेव्हा आपण जेव्हा फोडणीला देताना आपण मीठ जरी टाकलं तरीही चालेल, पण आपण स्टीम राईस करतो आहे तर तेव्हाच आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपल्याला मिठाचं प्रमाण कमी जास्त व्यवस्थित करता येईल. तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये दोन्हीही डबे ट्रान्सफर करून घेतलेले आहे. झाकण लावून छान मस्त आपल्याला
2 शिट्ट्या लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता 2 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आता इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि इथे मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. एका बाउलमध्ये मी काश्मीरी मिरची ॲड करून घेतलेली आहे. हा जो गरम गरम उकळता पाणी आहे तो आपल्या या मिरचीमध्ये ॲड करायचा आहे. अगदी मिरच्या बुडेपर्यंत आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे. आता स्पूनच्या साहाय्याने ह्या ज्या मिरच्या आहेत आपल्याला पाण्यामध्ये अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता मी यावरती झाकण ठेवून अर्धा तास या मिरच्या मी अशाच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. आता मी एका छोट्याशा अशा पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी सोयाबीन वडी ॲड करणार आहे. कारण इथे मी सोया चिली करणार आहे, त्यासाठी मी इथे गरम पाण्यामध्ये मी हे जे सोयाबीन वडी आहे मी छान मस्त 10 मिनटं बॉईल करून घेणार आहे. आणि 10 मिनटं बॉईल करून झाल्यानंतर आपल्याला यातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे, कारण हे जे सोयाबीन आहेत हे एकामेकाला आपल्याला अजिबात चिटकणार नाही. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून आपल्याला 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इथे कुकर थंड झालेला आहे, तर मी दोन्हीही जे स्टीम राईसचे जे डबे आहेत ते मी दोन्हीही काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही जेव्हाही स्टीम राईस करून घेता तेव्हा तुम्ही राईस थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही मोकळा करू शकतात. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे मी एक ताट घेतलेला आहे आणि गरम गरमच मी हा राईस मोकळा करायला घेतलेला आहे. आणि तुम्ही हा बासमती राईस तुम्ही गरम गरम मोकळा करा तेवढाच चांगला असतो. तर मी इथे पूर्णपणे हा राईस अगदी थोडा स्पूनच्या साहाय्याने ताटामध्ये ॲड करून हलक्या हाताने मी मोकळा करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे, जेणेकरून या राईसमध्ये जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि हा जो बिर्याणी बासमती राईस आहे हा पूर्णपणे मोकळा होईल. तर यासाठी मी पूर्ण यामध्ये ऑइल ॲड करून ह्या पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेन की तुम्ही बासमती राईसऐवजी तुम्ही बिर्याणी बासमती राईस वापरा. हा बिर्याणी बासमती राईस खूप छान मस्त असा मोकळा होतो. तर आता इथे अर्धा तास झालेला आहे. आता इथे मी तुम्ही बघू शकता मिरच्या छान मस्त अशा मऊ झालेल्या आहेत. इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला या ज्या लाल भिजलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. तुम्ही अगदी पाण्यासकटसुद्धा ॲड करू शकता, पण मी पाण्यातून काढूनच यामध्ये ॲड करते. आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूण ॲड करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मी ते ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा ॲड करावं लागणार आहे. तर इथे मी अगदी थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा ग्राइंड करून छान मस्त अशी लाल कलरची चटणी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही हिला जिरा राई आणि तेलाची फोडणी देऊन तुम्ही भाकरीबरोबरसुद्धा ही चटणी खाऊ शकतात. आता इथे मला शेजवान पनीर फ्राय राईस करण्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण स्टीम राईस करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता राईस पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आता इथे मी कांद्याची पात बारीक अशी चिरून घेतलेली आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण चटणी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे आणि इथे आहे मॅगी क्यूब. तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि तूप ॲड करून झाल्यानंतर आपल्याला तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे पनीर आहे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे तूप मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये मी एक एक करून पनीर ॲड करते आणि आपल्याला हा जो पनीर आहे आपल्याला मंद गॅसवरती दोन्ही साईडने खूप छान असता ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता इथे मी कढई घेतलेली आहे
आता ह्या कढईमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली जी कांद्याची पात आहे ती थोडी आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे, अगदी 7 ते 8 मिनटं. आता मी परतवून तर घेतलेली आहे ही कांद्याची पात. आता मी परत एका बाउलमध्ये ही कांद्याची पात काढून घेते. आता तुम्ही बघू शकतात की हे जे पनीर आहे एका साईडनी खूप छान मस्त ब्राऊन झालेले आहेत. मी दुसऱ्या साईडनी सुद्धा छान मस्त ब्राऊन करून घेणार आहे. आता मी परत कांद्याची पात काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं कढईमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरा ॲड करून घेतलेला आहे. जिरा ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी चटणी करून घेतली होती ती चटणी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणी ॲड करू शकता, कारण ही काश्मीरी मिरचीपासून केलेली आहे, त्यामुळे ही अजिबात तिखट लागत नाही. आणि मी तुम्हाला अजून सांगते, ही चटणी करण्यासाठी काश्मीरीच मिरची घेतली पाहिजे असं नाही, तुम्ही कुठलीही लाल कलरची मिरची घेऊ शकता, कमी तिखट जास्त. आता यामध्ये मी थोडंसं कलर येण्यासाठी मी अगदी 1 चमचा मी ते लाल तिखट ॲड केलेलं आहे. आता आपल्याला परत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा लाल कलर येईल म्हणून मी म्हणजे थोड्या मसाल्याचा फ्लेवर येईल म्हणून मी मसाला ॲड केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मॅगी क्यूब ॲड करायचे आहे. तर मी ते 2 मॅगी क्यूब ॲड करणार आहे आणि हे ऑप्शनल आहे. आणि तुम्ही मॅगी क्यूब ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा. आता मी वरतून मीठ अजिबात ॲड करणार नाही आहे, कारण मी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे. तर मी पूर्ण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथे पनीरसुद्धा छान व्यवस्थित दोन्ही बाजूने हलके असे ब्राऊन करून मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता जो स्टीम राईस आहे तो आपल्या कढईमध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण जी तेलामध्ये जी कांद्याची पात फ्राय करून घेतली होती ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि आपण जो पनीर तुपामध्ये फ्राय करून घेतला तर तो सुद्धा आपल्या यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपला अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण शेजवान पनीर फ्राय राईस करून घेतलेला आहे. तुम्ही या चटणीऐवजी तुम्ही शेजवान चटणीसुद्धा वापरू शकतात, पण तुम्ही मुलांना अगदी घरच्या घरी अगदी होममेड पद्धतीने तुम्ही मुलांना शेजवान पनीर फ्राय राईस तुम्ही करून देऊ शकतात. खूप सोपी पद्धत आहे, अगदी झटपट असा हा राईस होतो आणि खूपच छान आणि टेस्टी लागतो. आता इथे एकीकडे 15 मिनटं झालेले आहेत. आता तुम्ही हा जो सोयाबीन आहे भिजवलेला, आता यामध्ये तुम्ही बघू शकतात मी इथे मी ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे. 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा मी मैदा घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा आणि कलर ॲड करून आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण ते सोयाबीन ऑलरेडी ओलेच असतात. आता इथे फ्राय पॅनमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे. तर मी इथे एक असा करून सोयाबीन मी ॲड करून मी हे पूर्ण असे तळून घेणार आहेत. आणि काय होतं माहिती आहे का, मैदा आणि कॉर्नफ्लोअरमुळे छान मस्त हे सोयाबीन असे कुरकुरीत होतात. आणि तुम्ही असेच पावडर मसाले म्हणजे पावडर जर तुम्ही ॲड केले तर ते खूपच सोपं पडतं. तुम्ही जर ते ओलं केलं तर ते व्यवस्थित तळता येत नाही, ते खाली फ्राय पॅनला चिटकतात वगैरे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही म्हणजे सोयाबीन तुम्ही जर तळून काढले तर ते अजिबात फ्राय पॅनला चिटकत नाही आणि खूप छान मस्त आणि कुरकुरीत असे तळले जातात. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा पद्धतीने मी हे सोयाबीन छान मस्त तळून घेतलेले आहेत. आता इथे सोया चिली करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी इथे चटणी करून घेतलेली आहे आणि इथे आहे कांद्याच्या पातीचा कांदा आहे, शिमला मिरची आहे. मी इथे अगदी आलं, लसूण आणि मिरची अगदी बारीक चॉप करून घेतलेलं आहे. आपण इथे हे सोयाबीन छान मस्त असे तळून घेतलेले आहेत. आता इथे मी ही जी चटणी आहे चटणीचंच मी थोडं पाणी करून घेतलेलं आहे लाल कलर येण्यासाठी.
आणि इथे मी मध घेतलेलं आहे आणि इथे मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं आहे, जिरा आणि मॅगी क्यूब. तर मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याचं पाणी केलेलं आहे. आता मी ह्याच फ्राय पॅनमध्ये थोडंसं ऑइल ॲड करून घेतलेलं आहे. आता ऑइल गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला जिरा ॲड करून घ्यायचा आहे. जिरा ॲड करून झाल्यानंतर आपण जे बारीक आलं, लसूण, मिरची जे चॉप करून घेतलं तर ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करून झाल्यानंतर अगदी 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. आणि तुम्ही सोया चिली करत असाल तर मंद गॅसवरतीच करा. आता यामध्ये मी शिमला मिरची आणि कांदा ॲड केलेला आहे आणि मी हलकं असं मीठ ॲड केलेलं आहे. आता आपल्याला ही चटणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे चटणीचं आपण जे पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे वाफ येईपर्यंत, अगदी 5 मिनटं. आता आपल्याला 5 मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक मॅगी क्यूब ॲड करायचे आहे, ऑप्शनल आहे. तर मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ना या कॉर्नफ्लॉवरमुळे एक जाडसरपणा येतो. आता मी यामध्ये मध ॲड करणार आहे. खरं म्हणजे यामध्ये आपण टोमॅटो सॉस ॲड करतो, पण माझ्याकडे टोमॅटो सॉस नाही आहे म्हणून मी टोमॅटो सॉसऐवजी इथे मी मध ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे मध नसेल तुम्ही थोडी साखरसुद्धा ॲड करू शकता हलका गोडवेपणा येण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड केल्यामुळे थोडंसं हलकं ते जाडसर असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तळलेले जे सोयाबीन आहेत ते ॲड करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकतात अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण सोया चिली करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघितलंच असेल
आपण सोप्या अशा पद्धतीने पनीर शेजवान राईस करून घेतलेला आहे आणि सोया चिली करून घेतलेली आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही शेजवान पनीर फ्राय राईस केलात किंवा कुठलाही फ्राय राईस केलात आणि सोया चिली किंवा तुम्ही घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने पनीर चिलीसुद्धा करू शकतात। आणि आपण जी चटणी केली होती लाल मिरची, तुम्ही कुठलाही तुम्ही चायनीजचा प्रकार करा त्यामध्ये तुम्ही ही चटणी नक्की वापरू शकतात असं आहे। आणि ही चटणी जी आहे तुम्ही ही चटणी म्हणजे अगदी कढईमध्ये थोडंसं जिरं टाका आणि थोडंसं कढीपत्ता आणि त्यावरती म्हणजे थोडंसं ऑइल गरम करून त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून आणि चवीनुसार मीठ ॲड करून तुम्ही या चटणीला जर फोडणी दिलीत तर ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही राईस बरोबर सुद्धा खाऊ शकतात। आणि तुम्हाला चायनीजचा कुठलाही प्रकार करायचा तर तुम्ही ही चटणी नक्की करा, याचा खूपच उपयोग होतो। आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की बासमती राईस शिजवायचा म्हणजे त्यासाठी म्हणजे अक्षरशः आपण बॉईल करून घेतो किंवा एका ज्या पातेल्यामध्ये आपण शिजवतो, पण 20 ते 25 मिनटं लागतातच। जर तुम्हाला कुठलाही म्हणजे फ्राय राईस पनीर म्हणजे तुम्हाला कुठलाही फ्राय राईस करायचा असेल किंवा बिर्याणी वगैरे करायची असेल, तुम्ही अगदी झटपट आणि सोप्या अशा पद्धतीने तुम्ही अगदी कुकरमध्ये 10 मिनिटामध्ये तुम्ही बासमती राईस तुम्ही शिजवू शकतात। फक्त काही टिप्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवा। कुकरमध्ये तुमचा जेवढा कुकरचा डबा असेल ना तेवढं तुम्ही फक्त अर्धेच तांदूळ ॲड करा, अर्ध्यापेक्षा थोडे कमी ॲड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा, पाणीसुद्धा कमी ॲड करा आणि 2च शिट्ट्या द्या। 2 शिट्ट्यामध्ये खूप छान मस्त मोकळा असा बासमती राईस शिजतो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा। आणि तुम्ही जर अगदी घरच्या घरी जर तुम्ही शेजवान पनीर फ्राय राईस आणि सोया चिलीचं जर तुम्ही ट्राय केले तर लहान मुलांना घरामध्ये सगळ्यांनाच नक्की आवडेल। तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या। आणि अजून एक गोष्ट सांगेल, आपण जी लाल मिरचीपासून जी चटणी केली होती ती तुम्ही फ्रीजमध्ये एका बॉटलमध्ये ठेवून किंवा एका बरणीमध्ये किंवा एका डब्यामध्ये ठेवून तुम्ही ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात। ही जी चटणी आहे ही 15 ते 20 दिवस खूप छान मस्त राहते। आणि तुम्ही त्या चटणीमध्ये जर ऑइल ॲड केला असेल किंवा तिला तडका दिला असेल तर जी चटणी आहे ना ती अगदी 25 ते 30 दिवस खूप छान आरामात फ्रीजमध्ये राहते। तर गाईज ह्या सगळ्या गोष्टी आहेत। चला बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या। बाय बोले अरे पण आता दुपार आहे ना रजा, मग गुड आफ्टरनून ना बाळा, गुड नाईट कसं